देशाय महत्त्वाची बातमी, कारण बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेस आपला अर्ज माघारी घेतोय। थोड्याच वेळात काँग्रेस आपला निर्णय जाहीर करणार आहे। काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांचा अर्ज मागे घेतला जाणार आहे, तर राज्यातले काँग्रेसचे नेते दिल्लीतल्या हायकमांडला हा निर्णय कळवणार आहेत। बारामती पोटनिवडणुकीबाबत पुढारी न्यूजच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालाय। राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ थोड्याच वेळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेणार आहे। अतिशय महत्त्वाची बातमी, बारामतीची पोटनिवडणूक पार पडते। विधानसभेची अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली। त्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरला, पण काँग्रेसनं आपला प्रति उमेदवार दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते आणि थोड्याच वेळात काँग्रेस आपला निर्णय जाहीर करते आहे। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, राजकीय घडामोडी सुरू आहेत। आपण काही वेळापूर्वी प्रेक्षकांना सांगितलं होतं की काँग्रेस या निवडणुकीमधून माघार घेणार आहे आणि पुढारी न्यूजच्या या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब होतोय। थोड्याच वेळात काँग्रेसकडून त्याची अधिकृत घोषणा केली जाईल। मात्र आत्ताची अपडेट ही आहे की काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी थेट दिल्लीमधून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलेला आहे आणि सगळी परिस्थिती जाणून घेतली आहे। त्यानंतर आता रमेश चेन्नीताला जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत त्यांच्यामध्ये आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यामध्ये फोनवरून चर्चा सुरू असल्याचं समजतंय। या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सपकाळांना फोन केला होता। धनंजय मुंडे यांनी फोन केलेला होता आणि त्यानंतर या सगळ्या आता खरं तर घडामोडी घडतायत। सकाळी रोहित पवार भेटलेले होते, काल रात्री सुनेत्रा पवार यांनी सपकाळ यांना फोन केला होता। त्यामुळे आणि थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते देखील सपकाळ यांना भेटणार आहेत। त्यामुळे या सगळ्या वेगवान घडामोडी घडत असतानाच आता फक्त 3 तास शिल्लक आहेत माघारीसाठी। दुपारी 3 वाजेपर्यंत माघारीची खरं तर मुदत आहे आणि काँग्रेसने या निवडणुकीमधून माघार घ्यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्याचबरोबर इतर पक्षाकडून देखील जोरदार प्रयत्न सुरू होते। कारण सुनेत्रा पवार यांच्या समोर कुणी उमेदवार नसावा, ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भावना प्रामुख्यानं त्यांच्या पक्षातील नेत्यांची पदाधिकाऱ्यांची होती। त्यामुळेच यासाठी हे सगळे प्रयत्न केले जात होते आणि अखेर यावर पुढारी न्यूजच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब जे आहे ते झालेलं आहे। थोड्याच वेळात त्याबाबतची अधिकृत घोषणा जी आहे ती केली जाईल। रमेश चेन्नीताला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या चर्चेनंतर कदाचित हा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो। नक्कीच संदीप, आपल्या बातमीवर शिक्कामोर्तब झालाय, पण काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला। त्यांनी प्रभारी चेन्नीताला आणि सपकाळ या दोघांशीही चर्चा केली। म्हणजे तिथे दिल्लीत देखील महाराष्ट्रामधल्या बारामतीमधल्या पोटनिवडणुकीसाठी खलबतं सुरू झाली। अगदी पहिल्यापासूनच दिल्लीमधून देखील हालचाली सुरू होत्या। प्रामुख्यानं पाहायला गेलं तर काही वेळापूर्वी विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं माध्यमांसमोर नागपूरमध्ये बोलताना की आमचा निर्णय झालेला आहे माघारीचा आणि तो आम्ही हायकमांडला कळवणार आहे। त्या दरम्यानच ज्या गटाचा विरोध होता उमेदवारीसाठी त्या गटातले काही नेते दिल्लीमध्ये पोहोचलेले होते। त्यांनी हायकमांडशी संपर्क सकाळपासून साधण्याचा प्रयत्न केला होता। अशा सगळ्या घडामोडी घडत असतानाच खरगे यांचा फोन सपकाळांना येणं आणि त्यानंतर चेन्नीताला आणि सपकाळ यांच्यात फोनवरून चर्चा होणं, या सगळ्याचा अर्थ एकच आहे की अखेर आकाश मोरे जे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते बारामतीमधून त्यांचा उमेदवारी अर्ज माघार घेतला जाऊ शकतो। पुढच्या तासाभरात ही घोषणा जी आहे ती केली जाऊ शकते आणि मोरेंना इथून फोन जाऊ शकतो की तुम्ही अर्ज माघार घ्या। त्यानुसार ते अर्ज माघार घेतील आणि 23 तारखेला जी निवडणूक होणार आहे ती कदाचित टाळली जाईल आणि ही निवडणूक बिनविरोध होईल आणि सुनेत्रा पवार या बारामतीमधून यापुढे प्रतिनिधित्व करतील। नक्कीच संदीप, या सगळ्या घडामोडींचे अपडेट वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास तुम्ही दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद।